महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शेती सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी आणि पाण्याची बचत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारतर्फे पाईपलाईन अनुदान योजना राबविली जाते. शेतीत दूरपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पाईपलाईनचा वापर एक महत्वाचा आणि किफायतशीर माध्यम आहे. या योजनेमुळे शेतकरी कमी खर्चात आपल्या शेतीत पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक पाईपलाईनची उभारणी करू शकतात. या योजनेत लाभार्थ्याचा प्रवर्ग आणि वापरल्या जाणाऱ्या पाईपचे प्रकार यानुसार अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये प्रवर्गाचं नाव, पाईपचा प्रकार, अनुदानाची रक्कम प्रति मीटर मध्ये, कमाल अनुदान मर्यादा हे पाहूयात. खुला आणि इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी यामध्ये पाईपचा प्रकार पीव्हीसी पाईप, अनुदानाची रक्कम 35 रुपये प्रति मीटर, कमाल अनुदान मर्यादा जास्तीत जास्त 15,000 रुपये. यानंतर खुला आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी एचपीई पाईप साठी जो काही अनुदानची रक्कम आहे 50 रुपये प्रति मीटर, कमाल अनुदान मर्यादा जास्तीत जास्त 15,000 रुपये. अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी पाईपचा प्रकार पीव्हीसी एचडीपी पाईप, यामध्ये अनुदानाची रक्कम प्रति मीटर मध्ये 100% किंवा कमाल 30,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, कमाल अनुदान मर्यादा 30,000 रुपये जास्तीत जास्त असणार आहे. तर यामध्ये जी काही महत्वाची अट देण्यात आलेली आहे, या योजनेसाठी अर्ज करताना पाईपलाईनची लांबी किमान 60 मीटर असावी लागते आणि जास्तीत जास्त 428 मीटर पर्यंत अर्ज करता येतो. पाईपलाईन अनुदान योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे झाले आहे. खाली सोप्या टप्प्यामध्ये तुम्ही तुमची ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर करू शकता. सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करायचंय. यानंतर तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये गुगल वर महाडीबीटी फार्मर लॉग इन असे सर्च करा. ऍग्री लॉग इन महाडीबीटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या अधिकृत वेबसाईट वर जा. तुमचा शेतकरी आयडी आणि आधार जोडणी क्रमांक असलेला मोबाईल नंबर यावर ओटीपी वापरून पोर्टल वर लॉग इन करा. पायरी 2 नंबर, प्रोफाईल पूर्ण करा. लॉग इन झाल्यावर जर तुमचं प्रोफाईल 100% पूर्ण नसेल तर ते पूर्ण करा. यामध्ये वैयक्तिक माहिती, आधार तपशील, जमिनीचा 7/12 उतारा आणि बँक खात्याची माहिती भरणे आवश्यक आहे. पायरी 3, नवीन घटकांसाठी अर्ज निवडा. डाव्या बाजूच्या मेनू मध्ये अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला विविध योजनांसाठी पर्याय दिसतील. त्यापैकी मुख्य घटकांमध्ये कृषी यांत्रिकीकरण निवडा. उपघटकांमध्ये सिंचन साधने व सुविधा हा पर्याय निवडा. पायरी 4, पाईपचा प्रकार आणि लांबीची नोंद करा. सिंचन साधने व सुविधा मध्ये मुख्य बाबींमध्ये पाईप हा पर्याय निवडा. उपबाबींमध्ये तुम्हाला आवश्यक असलेला पाईपचा प्रकार, उदाहरणार्थ एचडीपीई पाईप किंवा पीव्हीसी पाईप निवडा. पाईपलाईनची एकूण लांबी मीटर मध्ये प्रविष्ट करा. अर्ज करताना नमूद केलेले किमान आणि कमाल मर्यादा लक्षात ठेवा. उदाहरणार्थ 60 ते 428 मीटर. पायरी 5, अटी व शर्ती स्वीकारून अर्ज जतन करा. योजनेच्या सर्व अटी व शर्ती तुम्हाला मान्य असल्यास दर्शवण्याची घोषणेचा डिक्लेरेशन खालील बॉक्स मध्ये टिक करा. जतन करा, सेव्ह या बटनावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला दुसरी बाब निवडायची आहे का असे विचारले जाईल. आवश्यक नसल्यास नाही, नो वर निवडा. पायरी 6, अर्ज सादर करा आणि शुल्क भरा. केवळ जतन केलेला अर्ज हा पूर्ण मानला जात नाही. मुख्य पृष्ठावर जाऊन अर्ज सादर करा, सबमिट ऍप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा. येथे तुमच्या भरलेल्या अर्जाचा तपशील तपासा. एकत्रित अर्ज सादर करण्यासाठी 23 रुपये 60 पैसे इतके शुल्क ऑनलाईन भरावे लागते. मेक पेमेंट वर क्लिक करून यूपीआय, क्यूआर कोड, नेट बँकिंग किंवा कार्ड यापैकी सोयीस्कर पर्याय निवडून शुल्क भरा. पायरी 7, अर्जाची स्थिती तपासा. पेमेंट यशस्वीरित्या झाल्यावर त्याची पावती रिसिप्ट मिळेल. तुमचा अर्ज आता छाननीसाठी पाठवला जाईल आणि त्याची स्थिती प्रतीक्षा यादीमध्ये म्हणजे वेटिंग लिस्ट मध्ये दिसेल.
योजनेत निवड झाल्यानंतर तुम्हाला याची सूचना मिळेल आणि अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पुढील कारवाई उदाहरणार्थ पूर्व संमतीपत्र, पाईप खरेदी आणि बिल अपलोड करणे पूर्ण करावे लागेल. ही योजना मागेल त्याला योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार राबविली जाते. त्यामुळे अर्ज लवकर सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर लाभ मिळण्याची शक्यता असते. पूर्वसंमती आवश्यक. शेतकऱ्यांनी कृषी विभागाने पूर्वसंमती दिल्याशिवाय पाईपलाईनची खरेदी करू नये. पूर्वसंमतीनंतरच पाईप खरेदीचे बिल अपलोड केल्यास अनुदान जमा होते. लाभार्थी मर्यादा. एका शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजनेतून पाईपलाईन अनुदानाचा लाभ केवळ एकदाच घेता येतो. तर अशा प्रकारे तुम्ही महत्वपूर्ण माहिती पीव्हीसी पाईप साठी कशा प्रकारे 100% अनुदान दिले जाते याची महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट पाहिला असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह पुढील व्हिडिओमध्ये.